श्री स्वामी समर्थ मंडळी, चला आज फराळाचा चिवडा बनवू, म्हणजेच दिवाळीसाठी फराळाचा चिवडा। लसूण घेतला, तो छान बारीक ठेचून घेतला व तेलामध्ये तळायला टाकला। सर्वात आधी लसूण तळायला घेतला, कारण त्यामुळे त्याचा वास तेलामध्ये उतरतो आणि तो सगळ्या मसाल्यांना म्हणजे सगळ्या चिवड्याला लागतो। लसूण खरपूस तळून घेतल्यानंतर मिरच्या तळायला घेतल्या, झाकण ठेवून मिरच्या तळून घेतल्या। अंगावर उडू नये म्हणून त्याच्यावर झाकण ठेवलं होतं। सगळ्या मिरच्या खरपूस तळून घेतल्या। मिरच्या खरपूस तळल्या ना की त्या तिखट लागत नाहीत। मग मिरच्या तळून झाल्यानंतर मी घेतलं खोबरं तळायला। खोबरं तळता तळता थोडं जास्त लाल झालं, पण असू द्या, छान लागतं चिवड्यामध्ये, ते छान कुरुम कुरुम लागतं। बरं, खोबरं बिबरं छान छान तळून घेतलं आणि मग माझं मध्ये मध्ये चेक करणं चालू होतं का व्हिडिओ चालू आहे का बंद आहे म्हणून। मग त्याच्यानंतर मी कोथिंबीर आणि हे कढीपत्ता घेऊन आले बाहेरून आणि शेंगदाणे तळून घेतले। शेंगदाणे मस्त लाल चटक तळून घेतले आणि त्याच्यानंतर कोथिंबीर आणि कढीपत्ता तळायला घेतला। छान सगळं खरपूस तळून घेतलं आणि कढई बघा जरा हलती आहे ना माझी गॅसवर, तो गॅस जुना झाल्यामुळे ना त्याचे बर्नर जरा हे झालेत, माझे हाल बघा घामाने कसे झालेत तर। बरं, झाला माझा चिवडा तयार। आता हे भाजणीचा विषय होता, तर हे सगळं भाजून घेतलं आणि चिवडा एका मोठ्या भांड्यात काढून घेतला, पण त्याच्यात मला मिक्स करायला येईना म्हणून थोडा थोडा सगळ्या याच्यात 3 याच्यात काढून घेतला व राहिलेला मसाला सगळा वरून ॲड केला। चला, मी व्हिडिओ येथेच एंड करते। तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।